नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं माझं कनेक्ट MPSC या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण युनियन अँड इट्स टेरिटरी प्रश्नमंजुषा बघत आहोत. तर काल आपण 10वा प्रश्न बघितला होता की बिफोर इंट्रोड्युसिंग अ बिल अंडर आर्टिकल 3 द प्रेसिडेंट मस्ट, तर त्याचं उत्तर होतं रेफर इट टू द कन्सर्न स्टेट लेजिस्लेचर. पण त्या स्टेट लेजिस्लेचरचं ओपिनियन जे असेल, व्ह्यू जे असेल, ते मत असेल आणि ते बंधनकारक असणार नाही पार्लमेंटवर. प्रश्न 11वा, द ओपिनियन ऑफ द स्टेट लेजिस्लेटर अंडर आर्टिकल 3 इज, मी आता सांगितलं जसं, बाइंडिंग ऑन पार्लमेंट, बी ऑप्शनल अँड नॉट बाइंडिंग, सी मॅन्डेटरी अँड बाइंडिंग, डी फायनल डिसिजन. तर याचा उत्तर आहे बी ऑप्शनल अँड नॉट बाइंडिंग. संसद राज्य विधिमंडळाच्या मताशी सहमत असणे आवश्यक नाही आहे. त्यांना देऊ द्यात ना जे मत द्यायचं आहे, पण ते मत पार्लमेंटवरती बंधनकारक नाही आहे. चालेल. प्रश्न 12वा, विच आर्टिकल अलोज पार्लिमेंट टू अमेंड फर्स्ट अँड फोर्थ शेड्यूल व्हेन न्यू स्टेट आर फॉर्म. नवीन राज्यांची निर्मिती झाल्यावर पहिली व चौथी अनुसूची दुरुस्त करण्याचा अधिकार कोणत्या कलमाने दिला आहे? हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. ऑप्शन ए आर्टिकल 1, ऑप्शन बी आर्टिकल 2, ऑप्शन सी आर्टिकल 3, ऑप्शन डी आर्टिकल 4. तर काय उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये ड्रॉप करा. उत्तर मी सांगत आहे आर्टिकल 4. स्पष्टीकरण, कलम 4 अंतर्गत संसदेला पहिली व चौथी अनुसूची बदलण्याचा अधिकार आहे आणि यामुळं जे 368 जे आहे कलम, ज्याच्या अंतर्गत आपण अमेंडमेंट करू शकतो, त्याची जटिलतेपासून संसदेला म्हणजे बाजूला निघता येतं. हे आपल्या जी कॉन्स्टिट्यूशन आहे त्याची लवचिकता, हे जे वैशिष्ट्य आहे दाखवतं. आता प्रश्न 13वा, a law made under article 2 or 3 is not considered a constitutional amendment because, ते कशामुळं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट म्हणून त्याला बघितलं जात नाही जे आपण बदल करतो आर्टिकल 2 आणि 3. कारण की कॉन्स्टिट्यूशनच्या कुठल्याही मजकुरात तुम्हाला एक शब्द जरी बदलायचा असेल तर तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करावी लागते. ते लॉ बुक आहे, ते सुप्रीम बुक आहे आपल्या देशाचं. तर याच्यात नाही तसं. तर ऑप्शन ए तो तात्पुरता असतो. बी इट कॅन बी पास बाय सिम्पल मेजॉरिटी, तो साध्या बहुमताने पारित होतो. सी राष्ट्रपतींची मंजुरी लागते. डी त्यावर चर्चा होत नाही. तर हे शेवटचं तर चुकीचंच आहे. संसद म्हटली की चर्चा व्हायला पाहिजे. तर हे सिम्पल मेजॉरिटीने पास होतं. राहील लक्षात. उरलेले 3 प्रश्न आपण नंतर बघूया. यावरती मी एक डिटेल व्हिडिओही बनवलेला आहे माझ्या कनेक्ट MPSC यूट्यूब चॅनलवर. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.